तर ओम साईराम मंडळी, परत एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. या चॅनलचं नाव आहे सुपरस्टार ब्लॉग. तर आजचा दिवस आहे 6वा आणि आपण करतोय साईबाबांची वारी. ओम साईलीला ग्रुप मालाड मालवणी ते शिंदे शिर्डीसाठी. तर आज स्वर्गसुखाच्या प्रवासाचा दिवस आहे 6वा. आजचा जो अनुभव आहे आपण पार करू. काल आपण कसारा घाट पार केला, आज आपल्याला सिन्नर घाट पार करायचा आहे. तर पालखीचं पूर्ण स्वरूप आपल्या ब्लॉगद्वारे आपण कव्हर करूया. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा. तर व्हिडिओ पालखीच्या स्वरूपामध्ये दिवस 6वा. ओम साईराम. साईनामाचा जयघोष करत शिर्डीच्या दिशेने आमची पालखी अखंड चालत आहे. आज 6वा दिवस. पावलं पावली श्रद्धा मनामध्ये साई आणि ओठावर फक्त ओम साईराम. शिर्डी जवळ येते, साईंच्या चरणाची पोचण्याची आस आणखी वाढते. साईराम. साई बाबा की, साईनाथ महाराज की. मंडळी, आपण बसलं बेल खायला. बेल आहे सोबत आपले निलेश भाऊ, राहुल, सगळे साई भक्त इकडे बसलेत. इकडे पण थोडे साई भक्त. आता आम्ही इकडे मामा बेलच्या इकडे थांबलेलो आहे. मामा बेल आहे इकडे, पालखी घेऊन थांबलेलो. बेल वगैरे खाल्ली. आता आपण चाललो नाश्त्याच्या ओल्डवर. तर नाश्त्याचा ओल्ड इकडे इकडनं 1 किलोमीटरवर नाश्त्याचा ओल्ड आहे. त्याला तर आता नाश्त्याच्या ओल्डवर जाऊ, नाश्ता वगैरे करू. मग पुढचा साई प्रवास तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये दाखवू. तर ब्लॉग पूर्ण बघा. हे समोर आहे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पा. पोहोचला आमच्या नाश्त्याच्या होल्डवरती आणि आमच्या विक्कीवा आमच्या सेवेमध्ये. विक्कीवा बॉडी बिल्डिंग, विक्कीवा पोस्ट बॉडी बिल्डिंगचा. आणि आपला आवी जय साईनाथ. आवी कुठे सेवा करतोय? आता मिसळ पावच्या ओल्डवरती थांबलो आहे. मिसळ पावच्या ओल्डवरती थांबलो. इकडे मिसळ पावच्या ओल्ड आहे. आणि आमचा तात्या विंचू, तात्या विंचू विंचू. आपला मिसळ पावचा नाश्ता आजचा. मिसळ पाव सगळे समोर बसले आहेत भाऊ लोक आपले नाश्ता करायला. तर मंडळी, ओम साईराम. आता आमचा नाश्ता झालेला आहे मिसळ पावचा. आता आम्ही चाललो दुपारच्या जेवणाच्या होल्डकडे, जो की इकडनं आहे 20 किलोमीटर लांब. दुपारचा टप्पा खूप लांब आहे. स्वरा, तुझा पप्पा टेम्पोत बसला. हे बघ स्वरा, तुझा पप्पा टेम्पोत बसलेला. आता उतरवलं त्याला खायला. चला चालताना मला आपण चालताना लावू, चालताना लावू. वाचा चालताना लावू दे. मी लावतो तुझी संस्कृती थांब. मी लावतो तुझी संस्कृती थांब. मी लावतो संस्कृती. संदीप मामा, कसं वाटतं आज? वातावरण एकदम थंड, एकदम शांत आहे. एकदम चालायला थोडं बरं वाटतंय, थकान होत नाही. आणि असंच राहिलं तर पोरं सगळी आरामशीर निघून निघतील. मस्त वाटतं ना. एकदम काय म्हणलं विशाल? साईराम भाऊ. साईराम. आपला विशाल UP वाला आहे, पण एकदम कडक मराठी बोलतो. विशाल जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आणि आपले प्रवीण दादा आपला साखर प्रमुख. चालत नाही, नुसता टेम्पो पकडतोय ना. त्याला बाबांनी बोललं मी समृद्धी मारून चाललो. आलाय, भरपूर वेळ आला. 6-7 वर्ष आला. त्याला समृद्धी या मार्गावरून जायचंय चालत. जम मारून रे. जम मारून इकडनं ब्रिजवरनं जम मारून जायचंय. सागर भाऊ, प्रवीण दादा काय बोलतो? प्रवीण दादाचं काय म्हणू आता. प्रवीण दादा आपले मोठे भाऊ आहे, शाखा प्रमुख आहे, शाखा क्रमांक माझी 32 ते. माझी माझी शाखा प्रमुख आहे. पण ते काय चालायला काय आज मागत नाही. आता जो वातावरण आहे खूप चालण्यासारखं आहे, शांत वातावरण आहे, मस्त पावसाळा वातावरण. वातावरण आहे. 2 दिवस खूप त्रास झाला आपल्याला उन्हाचा, पण आधी चालण्यामध्ये मजा आहे, ती छान आहे. तर प्रवीण भाऊनी चालायचा आनंद घ्यावा, आनंद घ्यावा. आणि गाडीमध्ये बसू नये. काय कारण त्रास स्वरा- असेल तो साईबाबाला आपण जाऊन सांगू. प्रवीण दादाची मुलगी व्हिडिओ बघते, हा. तिला काहीतरी मेसेज पाठवायचा आपल्याला. स्वर्णालीला आपण स्वराली, सॉरी नाव चुकलं माझ्याकडनं. मेरा मुंह से निकल गई, मेरी जबान टूट गई आज. स्वरालीला आपण एक मेसेज करूया की अतुल दादांनी त्याच्या वडिलांचा ब्लॉग घेतलेला आहे, तिथे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तर तिने त्याच्या सुपरस्टार ब्लॉगवर जाऊन तिने ते व्हिडिओ बघावे आणि त्याचा आनंद घ्यावा.
तिलाही खूप खुशी होईल. आणि अतुल दादांनी पूर्ण आणि प्रयत्न केलेला आहे. पप्पाला कमेंट करून सांग चालायला. अतुल दादांनी पूर्ण प्रयत्न केलेला आहे सोनालीला खुश लवकर करण्याचा. कमेंट ती लवकरात लहान लवकर आहे. कमेंट कर. मी तर पप्पांना हिंमत दे चालायची. आणि पप्पांना पप्पाला बोल. बोल टेम्पोत बसू नका, चालत चला. आमचं ऐकत नाही तुझा पप्पा, तुझा ऐकणार नक्की. चला आणि भेटूया तुझ्या पुढे. मैत्रिणींना ब्लॉगला सबस्क्राईब करायला प्रेरणा करायची आहे. आणि तुझ्या शाळेच्या जेवढ्या मैत्रिणी सगळ्यांना सांग सबस्क्राईब करायला. पप्पा दिसणार आहे यात. तर भेटूया पुढे. ओम साईराम. जय साईराम. आपल्याला भेटले गुलपीवाले मामा. गुलपी मामा साईराम. फेमस येतो हा लय फेमस आहे. हा? काय करतो मामा एक गाणं ते आपलं कोणतं? एक बार काय की दोन बार काय. इगतपुरीच्या कसाऱ्याच्या या वनाच्या वाटावर साईराम तुझी र शिर्डी जाण्याची वारी. हे गाणं बनवलंय मी. अध्यक्ष भाऊ. अध्यक्ष भाऊ मागे पुढे राव पाठी खांद्यावर नेऊ पायी शिर्डीला जाऊ मावा गुलपी खाऊ पायी शिर्डीला जाऊ. मावा खाय नाही तर दोन बार खाई एक बार काय नाही तर बार बार खाई. मावा गुलपी खाई पायी शिर्डीला जाई. मावा गुलपी खाई पायी शिर्डीला जाई. मावा तुम्हाला भेटून लय आनंद झाला. ओम साईराम. मला वाटलं नव्हतं तुम्ही ह्या महिन्यात भेटतील. ओम साईराम. जुलै महिन्यात पावसाच्या जुलै. भरपूर गाणे. आपली श्रावणाची आहे. आवाज खूप छान आहे. साईराम. साईराम. आपण पोहोचलो आपल्या दुपारच्या जेवणाच्या हॉलवरती. त्या ठिकाणी दुपारचं जेवणाचं आहे. नमस्कार मंडळी. आपण आपल्या दुपारच्या जेवणाच्या हॉलवरती बसलोय जेवायला. आणि सोबत सगळे जेवतोय. आपला साई पण जेवतो. साईराम. साई बाबा के पांडुकली पोच गए. तो ओम साईराम मंडळी. आम्ही साकूर गावामध्ये होतो आणि साकूर गावामध्ये असताना आपले विक्की भाऊ पालखी घेऊन चालत होते. तर विक्की भाऊला एक साई भक्त आले आणि त्यांनी बोललं की दादा मला पालखी घ्यायची आहे तुमची. तर त्यांनी पालखी घेतली. त्याचं नाव आहे हनुमान. खूप सुंदर नाव आहे. श्रीरामाचे भक्त म्हणजे हनुमान. त्यांनी पालखी घेतली. भाऊ कसं वाटतं पालखी घेऊन? एक नंबर वाटतंय ना. साईबाबांच्या दर्शनाला जाशील का आता? कधी जाणार आहे? आता कुठपर्यंत घेणार पालखी आपली? आता भाऊ आपला जो आपला रात्रीचा होल्ड आहे तिथपर्यंत आपली पालखी घेणार बोलतो. आणि सुंदर असा. तर साईराम मंडळी आपला हा साई भक्त हनुमान यांनी 5 ते 6 किलोमीटर आपली पालखी घेतली. आता त्याला घरी जायचं आहे. तर आपले सगळे साई बंधूंनी त्याला साथ दिली. बोला सद्गुरू साईनाथ महाराज की, साई बाबा की. काय बोलणार मित्रा, कसं वाटलं? एकदम भारी वाटलं. पालखी घेऊन मनाला शांती वाटली. मनाला शांती वाटली. सद्गुरू साईनाथ महाराज तुझ्या डोळ्याचे सगळे स्वप्न पूर्ण करो ही साई चरणी प्रार्थना. आम्ही देवाला बोलू की पुढच्या वर्षी तो आमच्या पालखीत मलावरनं चालत आहे. चालेल. ओके चल. साईराम. आपला प्रवीण भाऊ परत टेम्पोत बसला. प्रवीण भाऊ काय आलं? परत टेम्पोत का बसला? पाय गेले पायले दुखतात. साईराम मंडळी आपण पोचलो आपल्या रात्रीच्या होल्डवरती पांडुर्ली गावात. आणि आपला रात्रीचा होल्ड या साईडला आहे. थोडा अंधार झाला मला यायला. 8 वाजले. पण काय नाही, बाबांची कृपा असते. आपण होल्डवर पोचून जातो. आणि एकटा राहिलो त्यामुळे थोडा उशीर झाला. पण पोचलो होल्डवरती शेवटी. आणि आज काय एवढा थकवा वगैरे वाटत नाही आहे. एकदम फ्रेश आहे. काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि आज नक्कीच प्रयत्न करू की भजन घेऊ शकू. तर जेवण करू आणि मग भजन करू एकदम. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नक्की नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया बाबांकडे. ओम साईराम. साईराम.
हो साईराम 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 भाऊ घरून फोन आला घरून फोन आलाय. घरून फोन आला साईराम. ए आला की फक्त मोबाईल बघतो मी आपण बघा तात्या विंचू कसं आहे इकडे सगळे लहान पोरं बसले. विकी भाऊ हो विकी भाऊ साईराम सागर भाऊ साईराम मला सोडून लय पुढे आले भाऊ. तसं प्रकरण काय आहे, यो रोड आहे छोटा हां आणि इथं वन वे गाडी चालते, त्यामुळे आपल्याला अंधार होण्याच्या अगोदर हा जो प्रवास बरोबर आहे तो तुम्ही पूर्ण पालखी घेऊन करणं पोहोचले करायचं. बरोबर. एकदम व्यवस्थित. आपले विशाल भाऊ आणि काय नाव भाऊ तुझं? शुभम भाऊ यांनी पूर्ण 13 किलोमीटर पालखी वन साईड घेतली आहे. आता बाबांची पालखी इकडे लावली आपण. दादा जेवण बिवण करू भजन करू थोडं आणि मग आराम करू. तर भेटूया. ओम साईराम. ओम साईराम मंडळी, आता आपण जेवायला बसलो आणि आज जेवणाला आहे डाळ भात, पत्ताकोबीचा सॅलड, मटकीची आणि आलूची भाजी आणि चपाती आणि आपल्याला भेटली सोनपापडी. आपल्यासोबत आपले सगळे भाऊ लोक जेवायला बसले. साईराम कांडी, साईराम विशाल, साईराम बाय, साईराम विकी भाऊ, साईराम संदीप मामा, साईराम. आणि यातला प्रवीण भाऊ जेवायला बसला आहे आणि त्याला अर्जंटमध्ये जायचं आहे आज मुंबईला, कारण त्याचं काय काम निघालं आहे. तर काम करून तो परत दर्शनाला येणार ना भाऊ, वहिनीला घेऊन दर्शनाला. सागर भाऊ जय साईनाथ. कसं वाटतं जेवण? मग जेवण नाही आहे हे बाबांचा प्रसाद आहे. चला मग जेवण करू.